सैंधव सैन्याच्या वाताहतीची वार्ता कळल्यानंतर धृतराष्ट्रकन्या दुश्शला रथात बसून लहानग्या नातवाला बरोबर घेऊन रणभूमीवर आली. तिला जोरजोराने विलाप करीत येताना बघून अर्जुनाने स्वतःचे धनुष्य बाजूला ठेवले. धनुष्याचा त्याग करून तो बहिणीकडे आला. तेव्हा दुश्शला म्हणाली, हे बंधो, हा तुझा भाचा सुरथ याचा औरस पुत्र आहे. तो तुला प्रणाम करीत आहे. हे ऐकून अर्जुनाने बहिणीच्या नातवास आशीर्वाद दिला व विचारले, सुरथ कोठे आहे? सुरथाला माहिती होते की त्याच्या पित्याचा वध तुझ्या हातून झाला आहे. तू घोड्याच्या मागे येथे आला आहे हे कळताच पितृशोकाने संतप्त आणि विषण्ण होऊन त्याचे देहावसान झाले. त्याला तशाच अवस्थेत सोडून तुझा आधार मागण्याकरिता मी येथे तुझ्याजवळ तातडीने आलेली आहे. एवढे बोलून तिचा शोक अनावर झाला. आधीच पती गमावल्यामुळे दुःखी झालेली, पुत्रसुद्धा गमावून आधारहीन वेलीसारखी ती थरथर कापत होती. हे बघून अर्जुनाला अत्यंत खेद झाला व तो अधोवदन उभा राहिला. दुश्शला पुढे म्हणाली, तू कुरुकुलातील श्रेष्ठ व धर्मज्ञ पुत्र आहेस. आपल्या या दुःखी भगिनीचे दुःख जाण व या अनाथ झालेल्या माझ्या नातवावर कृपा कर. जसा तुझा परीक्षित तसा हा माझा नातू आहे. तो तुला शरण आलेला आहे. तो अजाण बालक आहे, अनभिज्ञ आहे. त्याचे सर्व आप्तेष्ट नष्ट झालेले आहेत. तेव्हा क्रोधाच्या आहारी जाऊ नकोस व याच्यावर दया दाखव. मला माहिती आहे त्याचा आजा अनार्य, कठोर व तुझा अपराधी होता. पण त्याला तू विसरून जा आणि या आप्तेष्टरहित बालकावर कृपाछत्र धर. तिचे करुण वचन ऐकून तो म्हणाला, ज्या क्षात्र धर्मासाठी मी स्वतःच्या आप्तेष्टांना यमलोकास पाठविले त्या क्षात्र धर्माचा धिक्कार असो. त्याने दुश्शलेचे सांत्वन केले. तिला आलिंगन देऊन स्वतःच्या कृपा प्रसादाचे अभिवचन दिले. दुश्शला आपले कार्य साध्य करीत घरी परतली.